नमस्कार नांदेडकर. आज मुखेड तालुक्यामध्ये राजुरा खुर्द येत्या गावामध्ये आलेले आहोत. गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची अशीच दयनीय अवस्था चालू आहे. गेल्या 10 वर्षाखाली सोयाबीनला भाव होता 4,000 रुपये. 10 वर्षाच्या नंतर बी सोयाबीनला भाव आहे 4,000 रुपये आहे. ती वस्तू असेल तर मोलभाव करत असतात नागरिक आणि शेतकऱ्यांचं जगाचा पोशिंदा म्हणणारा शेतकऱ्यांचं अवलना चालू आहे. आजही शेतकऱ्यांना हमी भावाप्रमाणे मार्केट रेट भेटत नाही. शोकांतिका आहे. तुमचं नाव काय आहे? पांडुरंग हुलबा बल्लेवाड. नाव काय आपलं? कोणतं गाव आहे आपलं? छोट राजूर. काय आता काल पुराचे पूर आलेले देखील पैसे देतो म्हणल्या तर 1 रुपया पडला नाही. उगा त्या दिपाळी निमित्ताने 2 महिन्याचे आले, हे एका महिन्याचे आले, कोणचे काही आले असं सांगू लागले. ते कोणचं बी काही केले नाही. सोयाबीन कापायचं तसंच राहून गेलं. फळक पडलेले हाणायचे की नाही आता सरकारकडे राहिले. आता तुमचं नाव काय आहे आणि इकडे अलीकडे? नमस्कार नांदेडकर. आज मुखेड तालुक्यामध्ये राजुरा खुर्द गावामध्ये आलेले आहोत. मुखेड तालुक्यामध्ये जे पूर परिस्थिती आलेली होती त्यामध्ये हजारो जी शेती होती जी पाण्याखाली गेलेली होती. अद्यापही मदत झाली नाही. तर आपले इथले माजी सरपंच आहेत. काय काय होतं सर? नारायण गंगाराम दंतलवाड. मदत झाली नाही का काही अजून? मदत आणखी काही नाही. जे काही खरडून गेले, घासून गेले म्हणून आम्ही दिलेले होतं त्याचं काही अजून वावजा भेटलेलं नाही आम्हाला. आता यापुढे ते जे खरडून गेलेले आहे त्याला हाणू नका, त्याचे पंचनामे आहेत म्हणून आणखी थकीत आहे ते. तसं काय असं काय होत आहे? आता ते वरच्या अधिकाऱ्याची लेवल काय आहे आम्हाला काय समज मध्ये येणार झाले. आता ज्याला कोणाला हाणायचं असेल ते बी थकीत आहेत. ते राशी तर करायची सवालच नाही त्या जमिनीत. अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची. मुखेड तालुका जे हसणार जे गाव आहे आपल्या जवळपासच आणि त्यानंतर काय की तुमच्या इथं लेंडी प्रकल्प जवळच आहे. हजारो हेक्टर पाण्याखाली जाऊन सुद्धा शासनाने काय की GR काढले होते. त्या GR बद्दल काय बोलतात? GR ते एकरी खासून गेले, खरडून गेले त्याला 47,000 असं बोलले. ते बी पण काही नाही. 8,500 रुपये पूर्वला ह्याला कोरडभाऊला बोलले. ते बी ते पडलेत म्हणे. ते आम्ही त्या ह्याच्यातले नाही. पुराण वाहून गेले त्याच्यातल्या. ते आणखी कुठली मदत आम्हाला झालेली नाही. 3 वेळा पूर आला. 3 वेळा पूर आल्यानं काही कुठल्या ह्याच्यात काही 1 रुपया भेटला नाही. दाना शेतातून घरी आलेला नाही. अशी परिस्थिती झालेली आहे. सरकारला काय म्हणू शकता? काय तुमचे काय मनोगत असेल तर सांगा. आपले तुमच्या आमच्या माध्यमातून तुमची नाही जे बी काही मदत दिली आहे मग त्याबद्दल तातडीनं पोहोचवा हेच विनंती, दुसरं काही नाही. सरकारनं जे मदत जाहीर केले ते आमच्याबद्दल तातडीनं पोहोचवा हेच विनंती. शासनाला एवढीच विनंती आहे की मुखेड तालुक्यात जे हसनाळ गाव आहे, हसनाळ, राजुरा, त्यानंतर काय की जे लेंडी प्रकल्पाच्या शिवारामधले काटेवरचे जे गावं आहेत अद्यापही मदत झाली नाही. काही शेतकऱ्यांचे जे शेतमजूर काही आहेत, शेतकरी आहेत आणि एक शेतकऱ्याचे तर काय की अक्षरशः 2 ते 3 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. म्हशी कोणाच्या वाहून गेल्या, जनावरं वाहून गेले. काही लक्ष्मण हनुमंत बल्लेवाड, राजुरा खुर्द तालुका, मुखेड, जिल्हा नांदेड. शेतकऱ्यासाठी पैसे टाकतो म्हणले होते. ते पैसे टाकले नाहीत आतापर्यंत. जे आज उद्या म्हणले ते पुरा सोयाबीन हो, तूर हो, मूग, उडीद जे काय आहे ते वाहून गेले. काहीच आतापर्यंत काही भेटले नाहीत. काही भेटले नाहीत का? पंचनामे झाले, सगळे झाले, करून घेऊन कुणीकडे की काय नाही ते. हा बेपत्ता द्यायचा. आमदार जे आहेत, आमदार म्हणला, मोदी म्हणला, सगळेच म्हणला, पण 1 रुपया आला नाही. अजून काही अजून 1 रुपया आला नाही. आणि गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी आहेत इथं, बहुसंख्येने आहेत आणि कुठलंही पीक अजून काहीच पैसे पडले, कुठलेच काय आलं नाही. कुठलंच काय आलं नाही. दुष्काळी म्हणलं, कोणची विमा म्हणलं, कोणची काही म्हणलं, 40 पडत्यात म्हणलं, 45 पडत्यात म्हणलं, काहीच 1 रुपया आला नाही. अजून 1 रुपया 1 रुपया आला नाही. तुम्ही यापूर्वी जे स्थानिकचे जे आमदार आहेत, त्यानंतर त्याचे ग्रामसेवक, तलाठी, त्यानंतर कोणी सगळेजण आले, पंचनामा केले, सगळे पंचनामा करून गेले. पंचनामा केले, सगळेजण आलते. तुषार राठोड आलते, तलाठी आलते, सगळेजण आलते.
सगळं करून गेले पंचनामे, पण अजून पहिले काही नाही शेतकऱ्याला. या इकडे अलीकडे. तुमचं नाव काय आहे? मसनाजी रघुनाथ पुट्टेवाड. बोला, काय काय म्हणतात शेतकऱ्याचं, धरू नका, बोला. शेतकऱ्याची मागणी एवढीच आहे, जे भेटल ते भेटल, तर आम्हाला आमची मागणी हो. तुम्ही काय असं काय कोणता दोष केला शेतकरी असून तुम्हाला काही पैसे काय भेटत नाही? काय की सर, आम्हाला काय माहिती. इथले जे स्थानिकचे जे आमदार आहेत तुषारजी राठोड यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना तात्काळ मदत करून द्यावी. नांदेड न्यूज, नांदेड.